वीरप्पनमध्ये हेच सगळं आहे. रक्त रक्त रक्त, रक्तपात, काटछाट, भोसका भोसकी. हा आहे रामूचा वीरप्पन. म्हणजे तो किती क्रूर आहे दाखवण्यासाठी हिंसा पाहिजे, बरोबर आहे, पण एवढी म्हणजे रामूने तर पडद्यावर रक्ताचा सडा पाडला. वीरप्पन हा कोण होता, कुठून आला होता, काय करत होता याबद्दलची थोडी माहिती आपल्याला मिळणं ही आपली अपेक्षा असते. म्हणजे अशा सिनेमांमधून ती मिळावी तरी. पण वीरप्पनमध्ये तो चंदन तस्कर होता म्हणजे नेमकं काय होता, तो तस्करी कुठे करायचा, हत्तींना मारून हस्तिदंत कुठे नेऊन विकायचा याबद्दलची फारशी माहिती मिळत नाही. 2004 मध्ये वीरप्पनचा खात्मा कसा झाला इथपर्यंत येऊन सिनेमा संपतो. या वीरप्पन सिनेमात रामूने जे कास्टिंग केलंय ना तेच भयानक आहे. स्पेशल फोर्सच्या ऑफिसरच्या रोलमध्ये त्याने घेतलंय सचिन जोशीला. आता हा स्पेशल फोर्सचा जो ऑफिसर आहे त्याचा ध्यास एकच आहे, वीरप्पनला मारायचं. या ऑफिसरचा राग, त्याचा संताप, त्याचं ॲग्रेशन या सचिन जोशीने मख्खपणे दाखवलं. हा अख्ख्या सिनेमात मख्खपणे वावरतो, डोळे बारीक करून बोलतो. का बघायचं ह्याला? अहो ह्याच्यापेक्षा सुनील शेट्टी चांगली ऍक्टिंग करतो. बरं त्याच्या वरताण आहे लिझा रे. एकतर ती आता पूर्वीसारखी हॉट दिसत नाही आणि त्यात तिला अभिनय तर आधीही येत नव्हता, आताही येत नाही. त्यामुळे रामूने तिला का घेतलं असावं हा एक प्रश्न आहे. पण उषा जाधवने मात्र चांगलं काम केलेलं आहे. वीरप्पन सिनेमातले 2 स्ट्रॉंग पॉइंट्स, एक रामूचा कॅमेरा आणि दुसरं म्हणजे संदीप भारद्वाज. संदीप भारद्वाज म्हणजे ज्याने वीरप्पनचा रोल केलाय. इतर वेळा तुम्ही त्याला पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याला वीरप्पन बनवण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे ती. अर्थात ही मेहनत विक्रम गायकवाड यांनी घेतली आहे, पण संदीप भारद्वाजने सुद्धा वीरप्पनला अक्षरशः जिवंत केलाय पडद्यावरती. कॅमेराबद्दल आपण बोललो. अनिकेत खंडागळेचा कॅमेरा आणि रामूची क्रिएटिव्हिटी यातून काही चांगल्या फ्रेम्स आपल्याला वीरप्पनमध्ये बघायला मिळतात. पण हे प्रयोग किंवा या फ्रेम्स फक्त तेवढ्यासाठी अख्खा वीरप्पन सहन करणं हे आपल्या आवाक्या बाहेरचं आहे. तर अशा या प्रचंड हिंसा असलेल्या वीरप्पनबद्दल फारशी माहिती आपल्याला मिळत नसलेल्या आणि लल्ला लल्ला लोरी खून की कटोरी असं रामू स्टाईल गाणं असलेल्या वीरप्पनला मी देतोय एक पॉपकॉर्न.